येस. नंदूभाऊ मला सांगा, हे आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर तुमचं वजन किती होतं आणि तुम्हाला काय हेल्थ चॅलेंजेस होते ते सांगा? सर या फॅमिलीत येण्या अगोदर माझं वजन होतं 97 किलो 500 ग्रॅम आणि आज माझं वजन आहे 80 किलो आणि याबरोबरच वाढत्या वजनामुळे खूप सारे असे चॅलेंज होते सर मला. मला 35 ते 40% उजव्या बाजूला पॅरालिसिस आलं होतं सर. मानेचा ओके. दुसरा आणि कमरेच्या 5व्या आणि 7व्या मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं होतं सर. एक लिगामेंटचा अटॅक येऊन गेलेला आहे. एक अटॅक येऊन गेलेला आहे. युरिक ॲसिड होतं सर. त्यामध्ये मला 24 तास ॲसिडिटी असायची सर आणि लिगामेंटचा पण अटॅक येऊन गेलाय सर. नंदूभाऊ, एवढे चॅलेंजेस घेऊन तुम्ही जीवन जगत होते कसं? कारण 97 किलो वजन होतं. वजनासोबत तुम्हाला अनेक इतके हेल्थ चॅलेंजेस होते. पण एवढे चॅलेंजेस तुम्ही जगत असताना काय तुमची मानसिकता होती बरं त्यावेळेस? सर हे जीवन जगत असताना 10-12 वर्षापूर्वी खूप त्रासलं होतं सर. कारण रोजच नवीन मेडिसिन यायचं. एक दिवस सोडून दिवसा नवीनच मेडिसिन खावं लागायचं सर आणि खूप कंटाळा आला होता. लिगामेंटचा अटॅक येणं, पॅरालिसिस येणं, अटॅक येऊन जाणं, युरिक ॲसिड होतं सर. असे सांध्यांमध्ये, हाडांमध्ये कॅल्शियम कमी असल्यामुळे माझे तळपाय सुजायचे, गुडघे सुजायचे सर. खूप सारा कंटाळा आला होता सर. नंदूभाऊ, एवढे चॅलेंजेस घेऊन जीवन जगत असताना खरंच माणसाचं जीवन खूप म्हणजे अनमोल आहे आणि अशा जर व्याधी माणसाला जडल्या तर खूप त्रासदायक होत आहे. तर मला सांगा, हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला बरं? सर असंच मी एकदा प्रवासात होतो आणि मला ग्रेट फॅमिलीची ओळख करून दिली अशा माझ्या रंजना जाधव मॅडम ह्या आमच्या गावातल्याच होत्या आणि त्यांचं वजन खूप होतं सर आणि असंच प्रवासात असताना मी त्यांचे Facebookला स्टेटस बघितले होते आणि मी त्यांना बघितलेलं होतं, की त्या खूप जाड होत्या आणि त्या फोटोमध्ये त्या बारीक दिसायच्या आणि मग मी त्यांना विचारलं, की "मॅडम हे काय आहे आणि तुम्ही कसं वजन कमी केलं?" आणि त्यांनी मला ह्या आपल्या ग्रेट फॅमिलीची माहिती करून दिली सर. तुम्ही त्यांचं स्टेटस बघितलेत आणि ते स्टेटस बघितल्यानंतर ते बारीक झालेले तुम्हाला दिसल्या येस. आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून ही आरोग्य फॅमिलीची ओळख करून घेतली. तर हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर ना, तुमच्यामध्ये काय बदल झाला आणि तुम्ही एवढी 1 तास अशी वर्कआउट करू शकत होतात का सुरुवातीला? नाही सर, पहिल्या दिवशी मी फक्त 1 ते 2 मिनिटं एक्सरसाइज केली होती आणि काहीच कळत नव्हतं, की हे काय चाललंय. पण मी पहिल्या दिवशी बघितलं, थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी जॉइन केलं. तिसऱ्या दिवशी जॉइन केलं आणि मॅडमला विचारलं, की "मॅडम ही एक्सरसाइज तर करताय, पण हे कसं मलाही करायचं आहे. माझे वजन कमी झालं पाहिजे आणि हे लोकं लाल पाणी घेतात, दुधासारखं काय पितात. हे काय आहे?" मग मॅडमने मला आमच्या ग्रेट मार्गदर्शक कोच बेबीताई जाधव यांची ओळख करून दिली आणि तेव्हा मला कळाले, की आपण एक्सरसाइज तर नुसती करतोच, पण रिझल्ट कशामुळे हे पण कळालं सर. येस, येस. तर हे सारी ओळख झाल्यानंतर तुम्ही एक्सरसाइजला सुरुवात केली आणि सकस संतुलित आहाराची ओळख करून घेतली. ह्या माध्यमातून आजपर्यंत तुमचं अ, वजन किती कमी झालं आणि तुम्ही जे सांगितलात हेल्थ चॅलेंजेस होते, तर त्यामध्ये काय बदल झालाय का? हे सांगा मला? तर माझं 17 किलो 500 ग्रॅम कमी वजन झालं. अरे वाह! क्या 2 बात ते है! 2.5 बहुत बढ़िया. महिन्यामध्ये. नंदूभाऊसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करायची. 17 किलो फॅट लॉस केलेला आहे सरांनी. 17 किलो नॉट अ जोक. कारण अनेक लोकं 10-10 वर्षापासून रोडनं फिरतात. सर कशाला फिरतायत? वजन कमी करायला. परंतु त्यांचं वजन कमी होत नाही, उलटं वजन वाढत जातंय आणि आज नंदूभाऊने 17 किलो तब्बल 17 किलो वजन कमी केले. क्या बात है! त्यासोबत अजून काय बेनिफिट मिळाला सर तुम्हाला? सर त्याबरोबर रिझल्ट मिळाला म्हणजे मला 2 ते 2.5 महिन्यामध्ये माझं एवढं वजन कमी झालं, फॅट लॉस झाला. त्यामध्ये माझे आजार कमी-कमी होत गेले सर आणि आज रोजी कुठलाही मेडिसिन नाही. कारण आईने घरातून 2 ते 2.5 किलो मेडिसिन फेकून दिलेलं आहे सर. क्या बात है! क्या बात है! बहुत ही बढ़िया. ये हुई ना बात, ये है ताकद. इथं फक्त मनातून आलं पाहिजे वेलनेस फॅमिलीमध्ये. इथून मनातून आलं ना, तर असा रिझल्ट येऊ शकतो. तर सर आज काय वाटतंय बरं तुम्हाला? 17 किलो वजन कमी झालंय तुमचं. एकही गोळी नाही तर तुम्हाला. खूप काय आनंद वाटतं? होतो. 17 किलो 500 ग्रॅम वजन कमी केल्यानंतर आणि माझे पूर्णपणे आजारही गेले. पण सर नवीन एक
संघर्ष खूप केला मी मधल्या काळामध्ये. तो कुणालाही माहीत नाही. तो मी आज सांगणार आहे तुम्हाला. कारण येस. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर सर खूप शेतीचे वाद असतात. कारण शेतीचे वाद हे केव्हाही मिटत नाही. आणि तसंच माझा कौटुंबिक कलह माझ्या भोवती झाला सर 4 महिन्यापूर्वी. आणि बघा आपल्याला आजार कसे येतात मला डॉक्टरनी समजून सांगितलं. त्यामध्ये मला रक्त पातळ होण्याची गोळी, बीपीची गोळी आणि शुगरची गोळी ॲड केली होती सरांनी. कारण टेन्शन खूप झालं होतं. 2 दिवस मी रात्री झोपलो नव्हतो आणि सतत महिना ते दीड महिना टेन्शनमध्ये होतो सर. आणि डॉक्टरांकडे चेकअपला गेल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या मेंदूचं एम-आर-आय केलं सर. हे 10/10/6/2026 ला केलेलं एम-आर-आय सर. पूर्णपणे मेंदूचं एम-आर-आय केलं सर. कारण मला माझ्या ग्रेट फॅमिलीचा गर्व आहे म्हणून मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. या 3 कॉप्या आहेत सर मेंदूच्या एम-आर-आयच्या. येस. पण मेंदूचा एम-आर-आय केल्यानंतर सर, माझ्या मेंदूच्या एम-आर-आयमध्ये कुठलीही डिसऑर्डर नाही निघाली नाही सर. आणि सरांनी ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या आणि बीपीच्या गोळ्या चालू केल्या होत्या आणि त्याच्याबरोबर जी झोपेची गोळी चालू केली होती सर, ती पूर्णपणे दीड महिन्याच्या आतमध्ये बंद केलेली आहे सर. आणि मला खूप आनंद झाला सर, कारण मी बघतो की लोकांचं 10-10, 15-15 वर्ष जुनाट बीपी शुगरचा आजार जात नाही. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या रोज खातात. पण सर मला जो आजार चालू झाला, तो दीड महिन्याच्या आत कंट्रोल केला सर. पण ज्या दिवशी डॉक्टरांनी मला चेकअप केलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं, की "सर तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घ्यायची आहे, टेन्शन सोडून द्यायचंय आणि तुम्ही रोज नियमितपणे एक्सरसाइज केली." पण मी डॉक्टरांना सांगितलंच नाही, की "सर आम्ही आमच्या ग्रेट फॅमिलीमध्ये रोज एक्सरसाइज करतो." पण माझ्या टेन्शनमुळे मला हा त्रास झाला होता सर. पण माझा आहार नुकताच 2 दिवस अगोदर संपला होता. लगेच मिसेसला सांगितलं. आम्ही आहार ऑर्डर केला. नाशिकला आम्हाला तो आहार डिलिव्हरी झाला सर. आणि पुन्हा मी आपल्या फॅमिलीमध्ये सातत्याने एक्सरसाइज केली, सातत्याने पौष्टिक आहार घेतला सर. म्हणूनच माझ्या दीड महिन्याच्या आत हे चॅलेंज झालेलं क्लिअर झालं सर आणि तेही मेडिसिन पूर्णपणे झिरो झाले सर. आणि मेडिसिन बंद करून 8 दिवस झालेले मागच्या शनिवारी मेडिसिन डॉक्टरनी पूर्णपणे बंद केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, "सर तुम्हाला यापुढे तुमच्या जीवनाला आणि आयुष्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण बीपी, शुगर आणि रक्त पातळ होण्याची गोळी ही कुणालाही नको." क्या बात है! क्या बात है! बहुत ही बढ़िया नंदभाऊ सर. एवढं म्हणजे चॅलेंजेस मधून जर रिकव्हर जर व्हायचं असेल, तर खरंच ही आरोग्य फॅमिली ग्रेट आहे आणि ज्याने ही आरोग्य फॅमिलीची सुरुवात केली, तो माणूस, तो व्यक्ती, तो देव ही ग्रेटच आहे आणि आज एवढ्या लोकांचं आरोग्य निरोगी होतंय. खरंच खूप खूप छान नंदभाऊ तुम्ही आपला अनुभव जे शेअर केलात, खरंच तुमचा अनुभव ऐकून एखाद्या व्यक्तीचं नक्कीच आयुष्य बदलणार आहे. कारण हे जे शब्द येतात ना, हे कोणी पैसे देऊन बोलायला लावत नसतं. ह्यात ताकद आहे आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये त्या सकस संतुलित आहारामध्ये, की जे सत्य आहे तेच समोर येतं आणि जे खोटं आहे त्याच्यापासून लांब जातं. कारण माणसाला चांगल्या मार्गाकडं घेऊन जाणारे व्यक्ती कमी असतात आणि वाईट मार्गाकडे घेऊन जाणारे व्यक्ती न बोलवता येतात. तर तुम्हाला या आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली आणि तुम्ही सातत्य ठेवलात. खरंच तुम्ही विश्वास ठेवला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंदभाऊ सरांना एवढा सुंदर असा अनुभव आलेला आहे. नंदभाऊ, आपण हे आरोग्य फॅमिलीला काय संदेश देऊ इच्छिता बरं? सर नक्कीच मी खूप सुंदर असा संदेश देणार आहे. पण एक गोष्ट बोलता-बोलता राहून गेली, ती बोलणार आहे अगोदर. कारण ज्या दिवशी डॉक्टरांनी माझं मेडिसिन बंद केलं, ज्या दिवशी मी चेकअपला गेलो, डॉक्टरांनी मला बेडवरती झोपवलं आणि जे आपण करतो 99% डॉक्टरांनी मला तेच सांगितलं सर. आपण एक्सरसाइज केली पाहिजे, डाएट केला पाहिजे. आपण वाढत्या वजनानुसार पौष्टिक आहार घेतला पाहिजे. कारण आज आपल्या आहारामध्ये पौष्टिकता नाही. आपण कसं जीवन जगलं पाहिजे, का एक्सरसाइज केली पाहिजे, का आपण आपली काळजी घेतली पाहिजे. सरांनी मला पूर्णपणे सांगितलं सर. आणि सरांनी मी सांगितलंच नाही, की आपण काय करतोय. त्यांना सांगितलं होतं अगोदर थोडंसं. पण शेवटी एवढं काही सांगितलेलं नव्हतं. पण शेवटी निघता-निघता सरांना म्हणलं, "सर, तुम्ही मला जे सांगितलंय, ते तर मी 99% करतोय सर. सर माझ्याकडे बघत राहिली." आणि सरांनी सांगितलं, "नक्कीच तुम्ही खूप सुंदर आयुष्य जगणार आहे. नक्कीच फॉलो करा." तर सर मी डॉक्टरांना सुद्धा देवापेक्षा कमी मानत नाही. कारण जे आपण करतो
हे डॉक्टर सांगतात पण आपण ऐकत नाही. आपण त्या सवयी लावून घेत नाही सर. म्हणून आपल्याला हा त्रास होतो. पण आपली ग्रेट फॅमिली अशी आहे, की ही आपली आरोग्याची शाळा इतकी सुंदर आहे, की जसं लहान मुलगं 1लीच्या वर्गात टाकल्यानंतर त्याला पूर्ण ग्रॅज्युएशन होण्यापर्यंत पूर्णपणे शिक्षण दिलं जातं आणि शिक्षण देऊन त्याला त्याच्या भविष्यामध्ये नोकरी, व्यवसाय, कसा पैसा कमवायचा हे शिकवलं जातं सर. पण त्यानंतर त्याला कुठलंही शिक्षण दिलं जात नाही. पण त्यानंतर जर खरी जीवनाची आरोग्य शाळा जर शिकायची असेल, तर त्या व्यक्तीने आपली आरोग्य फॅमिली जॉइन केली पाहिजे. कारण उरलेलं जे जीवन आहे, आपण कशा पद्धतीनं जगलं पाहिजे. कारण लोकं म्हणतात, "आमच्याकडे वेळ नाही, वेळ नाही आमच्याकडं, खूप काम आहे, आम्हाला सकाळी लवकर जाग येत नाही, आम्ही खूप काम करतो." पण तुम्ही जर सकाळी 1 तास जर आपल्या आरोग्य शाळेमध्ये आले, आपल्या ग्रेट फॅमिलीमध्ये जर आले, तर नक्की तुम्हाला उरलेलं जीवन कशा पद्धतीने जगायचं हे शिकायला मिळेल. कारण आपण दवाखान्यात डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरच्या भरोश्यावरती आपलं जीवन जगतो. पण तुम्हाला 99% जर स्वतःच्या शरीराचे डॉक्टर व्हायचं असेल, तर आपली ग्रेट फॅमिली जॉइन करावी लागेल आणि नक्कीच आपल्याला जीवन जगायला मिळेल. आपण जर रोज 1 तास एक्सरसाइज केली, तर आपल्याला एका दिवसाचं आयुष्य वाढवून मिळतं. 1 महिना एक्सरसाइज केली, तर 1 वर्षाचं आयुष्य वाढून मिळतं सर. आणि जर सलग 1 वर्ष जर एक्सरसाइज केली, कमीत कमी 15 ते 20 वर्ष जास्त जगायला मिळतंय सर. आणि मी ठरवून ठेवलंय, मी तेच चॉईस केलेलं आहे. आणि त्याबरोबर हा चॉईस केलेला माझा पौष्टिक आहार, कारण मी मरेपर्यंत त्याला सोडणार नाही. क्या कारण बात है. याच्यामुळे माझे इतके आजार गेले, इतकं सुंदर जीवन जगायला मिळालंय. यस. त्यामुळे सर पौष्टिक आहाराला कधीही सोडणार नाही सर. आणि लय हा भारी. संदेश नक्कीच सर्वांसाठी असेल सर. यस, क्या बात है. बहुत ही बढ़िया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. लय भारी, लय भारी. कारण कोणीतरी सांगणारा पाहिजे. सांगितल्याशिवाय कळत नाही आणि कळाल्याशिवाय वळत नाही. अशा पद्धतीचं हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि पाहू शकताय, अगोदरचे नंदभाऊ ढगे सर कसे होते बघा. काय टोपी, काय शर्ट, काय पॅन्ट. आता बघा, काय चष्मा, काय इनशर्ट. क्या बात है! बहुत ही बढ़िया. लय भारी. तर अशा पद्धतीचा बदल जर आपल्याला जर हवा असं वाटत असेल आपल्या स्वतःमध्ये, तर नक्कीच तुम्ही जे कोणी लोकं आज कन्फ्यूज मध्ये असतील, करावं की नको, करावं की नको, होतं का नाही, की 100% होतंय, कसं होत नाही बघू. जॉइन करा आणि आपल्या कोचवर विश्वास ठेवा आणि सातत्य एक दिवस नाही, नक्की एक दिवस तुमच्यामध्ये बदल झालेला दिसणार. तर यस, नंदभाऊ खूप खूप धन्यवाद. आज आपण सर्व